भारत न्यूज 44. भाजप हे फक्त प्रादेशिक पक्षांसाठीच धोक्याची घंटा नाही आहे, तर ते संपूर्ण देश, संविधान आणि या देशाची लोकशाही याच्यासाठी सुद्धा ती एक धोक्याची घंटा आहे. आपण पाहिलं असेल की 2023 साली नड्डाजींनी म्हटलं होतं की 2024 नंतर या देशामध्ये प्रादेशिक पक्ष अस्तित्वात राहणार नाही. जे प्रादेशिक पक्ष बीजेपीच्या नादाला लागले, मग अकाली दल असेल, शिवसेना असेल, असे अनेक पक्ष जे आहे, खालती AIADMK असेल, ते संपले. त्यांनी स्वतः जवळ घेऊन संपवलं. तर या देशाची विविधता, या देशामध्ये असलेली भाषिक विविधता, प्रांतिक विविधता, क्षेत्रीय विविधता, धर्माची विविधता आणि अनेक विविधता, या विविधतेच्या अस्मितेचं प्रतीक आहे. आणि ह्या सगळ्या अस्मिता घेऊन जे आहे ते एक आपलं संघराज्य जे आहे ते यशस्वी लोकशाही म्हणून जगामध्ये मानलं गेलेलं होतं. आज वन नेशन वन इलेक्शन, वन नेशन सगळं वन, आता वन लँग्वेज येईल, वन नेशन वन गॉड पण येऊ शकेल यांचं. या सगळ्या गोष्टी ज्या आहे ते आणण्याचा प्रयत्न करून भारताची विविधतेतली एकता जी आहे ते संपवण्याचं काम भाजप करत आहे. तर बंगालची निवडणूक जिंकली, ती कशी जिंकली? 27 लाख मतदारांना तर मतदानच करू दिलं नाही. त्यांचं ॲड्ज्युडिकेशन झालं नाही, पण निवडणूक जाहीर झाली. यंत्रणांचा कसा वापर केला? नितीन नबीन त्यांचे अध्यक्ष CRPFची गाडी वापरतात, आपण पाहिलं असेल. शिवेंदू अधिकारी सांगतात की हिंदुओ बाहेर निकलो, मतदान करो. मतदान चालू असताना निवडणूक आयोग गप्प. आसाममध्ये ज्या पद्धतीनं डिलिमिटेशन केलं, परिसीमन केलं, म्हणजे 2 मतदारसंघाच्या मदत बदलतात, तिसरा चौथा मतदारसंघ, अशा पद्धतीच्या सगळ्या कुरघोड्या लोकशाहीवर करत असताना सगळ्या संस्था गप्प आहेत आणि भाजपला वाटतं की हा आमचा लोकांनी केलेला विजय आहे. हे यातलं खरं आहे की हा विजय संस्थांचा आहे, हा विजय ज्ञानेश गुप्ताचा आहे, हा विजय काही मोदींचा नाही आहे. त्यामुळे आता असं दिसत असेल, पण मला असं वाटतं की विविधतेत एकतेचा हा जो देश आहे तो सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची ताकद काँग्रेसमध्ये आहे आणि काँग्रेस ठेवेल. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44.